जिल्ह्यातील शिरूर शहरात असणाऱ्या MSEBच्या महावितरण कार्यालयाच्या गेटवर बहुजन मुक्ती पार्टीचे शहर सचिव सागर घोलप यांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते। त्यामुळे येथील कार्यालयाचे सध्याचे उपकार्यकारी अभियंता SV जाधव यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवशी उपोषणकर्त्यांना स्थानिक पातळीवर लेखी आश्वासन देणारे पत्र देत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती। परंतु वरिष्ठांचे पत्र असल्याशिवाय उपोषण न थांबवण्याचा त्यांचा पवित्रा असल्याने उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बारामती मंडल व केडगाव उपविभागाचे पत्र मिळाल्याने सागर घोलप यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले। घोलप यांनी आरोप केलेल्या तत्कालीन अधिकाऱ्याची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन वरिष्ठांच्या या पत्रात दिलेले आहे। संबंधित पत्र ईमेलद्वारे शिरूर कार्यालयास प्राप्त झाल्यावर महावितरण शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, सहाय्यक अभियंता महेश बेसुळके यांनी घोलप यांना पत्र देत व सरबत पाजून उपोषण सोडले। यावेळी सहाय्यक अभियंता गणेश गोरे, वरिष्ठ लिपिक हेमंत रायते, लिपिक शिवाजी शिंदे आदी स्टाफ उपस्थित होता। याशिवाय बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद, बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे, शिरूर शहराध्यक्ष समाधान लोंढे, शहर संघटक अशोक गुळादे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष तसेच शिरूर तालुका विद्युत वितरण समिती सदस्य हाफिज बागवान, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुका उपाध्यक्ष युवराज सोनार, सुरेश शेलार, दिलीप पठारे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपोषण स्थळावरून उपोषणकर्ते व अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। त्यांच्या मागण्यासाठी त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या आपण वरती कळवलेल्या होत्या, वेळोवेळी पत्राने पण कळवलेले होते, पण त्यांचे काही पॉईंट होते की जे काही ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम बारामती आहे, तर बारामती सर्कलचं आम्हाला पत्र हवं होतं। त्या अनुषंगाने आपण फॉलोअप केला होता आणि थोड्याच वेळापूर्वी बारामती मंडल कार्यालयाकडून आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे। ते पत्र आपण त्यांना हँडओव्हर करत आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी लवकरात लवकर कारवाई सुरू करण्याचे मेन्शन केलेलं आहे आणि तसं लेखी त्यांना दिलेलं आहे। त्या दृष्टीने मी त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचं आमरण उपोषण स्थगित करून महावितरण कंपनी सहकार्य करा। जे काही तुम्हाला जे मागितलेलं आहे अधिकाऱ्यांनी, बारामतीच्या अधीक्षक अभियंता यांनी तुमच्याकडे जी काही मागणी या प्रकरणाविषयी मागितलेली आहे, ती माहिती मागितलेली आहे, तर ती तुमच्याकडून लवकरात लवकर जाणार त्याची माहिती आपल्याकडे सदर सहाय्यक अभियंता भगवत येदाटे यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून लवकरात लवकर यांच्या म्हणण्याप्रमाणे 4 आठवड्याचा अवधी घेतलेला आहे। लवकरात लवकर यांनी कारवाई करून जो आमच्या विरोध आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही महावितरणचे ग्राहक नसताना आम्हाला बळजबरीने ग्राहक केलेलं आहे, सदर प्रकरणाचं सर्व चौकशी करून आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला योग्य न्याय द्यावा ही या वतीने मागणी। या कामी ज्या पत्रकार बांधवांनी बाकीच्या आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून इथं आलेले भाई असतात, यांनी ज्या कोणी प्रत्यक्ष सहकार्य केलं या सर्वांचं धन्यवाद। उपोषण प्रकरणी यामधील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सदर जे वीज कनेक्शन प्रकरण आहे त्यामधील जे बेकायदेशीर वीज कनेक्शन आहे ते दत्तात्रय आवटी यांचे नाही, म्हणजेच आम्ही MSEBचे महावितरणचे ग्राहक नाही। त्यामुळे या मुद्द्याचा प्रथम विचार करावा ही विनंती। यावरून सदर उपोषण तात्पुरते स्थगित करत आहे।